महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सायन्स या विषयाच्या कोऑर्डिनेटर डॉक्टर सौ सुलभा विधाते मॅडम आज इथे आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावे. Good morning everyone. The science syllabus is adapted from NCERT and the difficulty level is obviously increased. The detailed study of the science is essential. And what are the requirements by the toppers and what is the expectation of the Maharashtra State Board? This competition is with 17 lakhs of students and so preparation is perfect and accurate. What are the requirements of board? First of all, I will tell you the different types of strategies which should be used in this science syllabus. Thorough study of the textbook is essential and daily application of the science is expected by the student. हा जो अभ्यासक्रम तयार केला गेला आहे या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे असे 3 भाग आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड सिलेबस, कृतींचा भाग करणं, ज्या कृती बुक्समध्ये दिलेल्या आहेत. विथ रिग्रेट आय एम सेइंग दॅट अप टू द 9th स्टँडर्ड द ॲक्टिव्हिटीज आर नॉट परफॉर्म इन द स्कूल्स. जर या ॲक्टिव्हिटीज 9th स्टँडर्डमध्ये परफॉर्म केल्या नाही तर मग 10वीचे हॉट क्वेश्चन्स अवघड वाटतात. ते जर अवघड वाटायला नकोय तर आपण 9वीलाच हे करायला पाहिजे. म्हणजे 9th इज अ बेस ऑफ द 10th आणि म्हणून ॲक्टिव्हिटीजवर भर द्या. ज्या फिगर्स दिलेले आहेत इन एज्युकेशन सिस्टीम देर आर 12 टाइप्स ऑफ फिगर्स बट ओनली 3 टाइप्स ऑफ फिगर्स आर इंट्रोड्यूस्ड इन द सायन्स सिलेबस. दोज आर स्ट्रक्चरल फिगर्स, फंक्शनल फिगर्स अँड स्कीमॅटिक फिगर्स. ज्याला रचनात्मक आकृत्या म्हणतात, ज्याला कार्यात्मक आकृत्या म्हणतात आणि ज्या स्कीमॅटिक दोज शोज द पार्ट्स ऑफ द मशिनरीज. या आकृत्यांचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा जो भाग आहे महत्त्वाचा तो डिस्क्रिप्शन. जी आकृती दिलेली आहे त्याचा वर्णनात्मक अभ्यास करणं हे परफेक्शन आहे आणि हेच मेथड तुम्हाला IITians किंवा IIMमध्ये जे स्टुडंट्स असतात ज्यांना आपण क्रीम ऑफ इंटेलिजन्स म्हणतो ते महत्त्वाचं आहे की ही मेथड फ्रॉम 9th स्टँडर्ड वी शुड फॉलो दिस मेथड. चौथा जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे डेली ॲप्लिकेशन. नुसतंच 40 वर्ष हे सायन्स फक्त लॅबोरेटरीजमध्ये परफॉर्म केलं जातं पण अवर टीचर इज द बिगेस्ट लॅबोरेटरी. दिस युनिवर्स इज द बिगेस्ट लॅबोरेटरी. ह्याच्या डिफरंट टाईप्स ऑफ एक्सपेरिमेंट्स आहेत ते परफॉर्म करण्याचं महत्त्वाचं उद्देश म्हणजे सगळं जग आहे. आणि इथे आपल्याला हे म्हणजे केमिकल बॉन्डिंग, व्हॉट इज द बेस ऑफ केमिकल बॉन्डिंग दॅट इज इंट्रोड्यूस्ड इन द 9th स्टँडर्ड चॅप्टर नंबर 4. का केमिकल बॉन्ड्स तयार होतात, व्हॉट आर द टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, हे जर 10वीच्या दुसऱ्या धड्यात आहे तर त्याचा बेस आहे 9वीमधला 4था धडा. म्हणजे हे जे इंटर रिलेव्हन्स आहे हे मुलांना माहीत होणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा हा सिलेबस तयार केला आणि NCERTच्या ज्या संपूर्ण बुक तसंच्या तसं न घेता विविध प्रकारच्या डायग्रॅम्स, ॲक्टिव्हिटीज आम्ही या पुस्तकात घातल्या त्यावेळी ठरवलं होतं की ह्याला PQRST टेक्निक शुड बी अप्लाइड फॉर ऑल दोज चॅप्टर्स. व्हॉट इज PQRST? That P for points, Q for questions, R for reading, S for summary and T for test. हॉट क्वेश्चन सोडवताना या टेक्निकचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. स्टुडंट्सनी पहिलं सेटअप द गोल. गोल अँड ड्रीम्स आर डिफरंट. ड्रीम्स आर विज्युअल, थॉट्स आर थिंकिंग. सो डोंट कन्फ्यूज विथ द ड्रीम्स. माझं गोल काय आहे, माझं ध्येय काय आहे, मला कुठपर्यंत पोचायचं आहे हे ठरवणं म्हणजे गोल. त्यामुळे सेटअप द गोल फर्स्ट आणि त्या गोलच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना त्याच्यासाठी आवश्यक आहे मस्ट हा शब्द. एम फॉर मेजरेबल, यू फॉर अनक्लटर, नो कन्फ्युजन, एस फॉर स्पेसिफिक अँड टी फॉर टाईम बाउंड. तुमचा हा जो सिलेबस आहे 10वीचा
हा नोव्हेंबर एंडपर्यंत परफेक्ट होणं, पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. आत्ता जे टॉपर केसेस आलेले आहेत महाराष्ट्र बोर्डामध्ये 2012 मार्चला, यांच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे फक्त 150 विद्यार्थी होते. जेव्हा 17 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि त्याच्यातले फक्त 150 विद्यार्थ्यांना 60 पैकी 60 गुण मिळतात. डॉक्टर अत्रे, डॉक्टर देशमुख यांनी तसं सांगितलं की ही काही एका किंवा 15 दिवसाची मेहनत नसते. देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. आज जे हे विद्यार्थी सगळं सांगणार आहे की आम्ही कसा अभ्यास केला, व्हॉट इज अवर प्लॅनिंग, दॅट इज ॲप्लिकेशन. इथे आम्ही सांगणं वेगळं, पण प्रत्यक्ष ज्याने भूमिका पार पाडलेली आहे त्या विद्यार्थ्यांचं ऐकून तसं फॉलो केलं तर तुमच्यापैकी अनेक इथे या स्टेजवर पुन्हा येतील. आणि सायन्सचा मूळ उद्देश जो आहे तो 3 इडियट्समधला रँचो जो आहे, हा रँचो काही फक्त पिक्चरमध्ये नसतो. या तुम्ही या सगळ्या बसलेल्या विद्यार्थ्यांमधून असे रँचो निर्माण व्हावे आणि त्यांनी पुढे आमचं राष्ट्र, आमचा देश सांभाळावा. त्यांनी पुढे टॉपर, इथेच असे टॉपर आलाय, तसेच पुढे ज्या वेळेस जीवनामध्ये तुम्ही जाल त्या जीवनामध्ये तुम्ही असं यशस्वी व्हावं, हा या सायन्सचा मूळ उद्देश आहे. दीज आर द लॅडर्स. यशाकडे जाण्याच्या या पायऱ्या आहेत, त्याचे हे टप्पे आहेत. या टप्प्यांमध्ये ह्या ऑब्जेक्टिव्स आहे, ऑब्जेक्टिव्ह एम्स टू द गोल. ह्या ड्रीम्समधून, या ऑब्जेक्टिव्समधून तुम्ही जाल त्यावेळेसच ते गोल्स सेटअप करा. जसं टॉपर्स आहेत तसे टॉपर शिक्षक डॉक्टर देशमुखांनी जसं सांगितलं तसं पुढे तुमच्याकडून आम्ही एक्सपेक्ट करतोय या देशाचेही टॉपर्स तुम्ही आहात. धन्यवाद.